मित्रांनो, सराव अभ्यास किंवा एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 3.1 मधील प्रश्न चौथा आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅविंग रेडियस 4.5 सेंटीमीटर? जस्टिफाय युअर आन्सर. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. आपण दिलेल्या माहितीनुसार एक वर्तुळ काढू. या वर्तुळाला या साईडनं एक आपण स्पर्शिका काढलेली आहे. हे सेंटर आपला वर्तुळाचा आणि या साईडनं एक स्पर्शिका काढलेली आहे. या दोन्ही स्पर्शिका एकमेकाला पॅरलल आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. रेषा एल ही पहिली स्पर्शिका आपण गृहीत धरू, रेषा दुसरी एम ही गृहीत धरू. आन्सर इन फिगर लाइन एल पॅरलल टू लाइन एम. पॅरलल असल्यामुळं आणि ह्या स्पर्शिका असल्यामुळे या ठिकाणी होणारे कोन हे 90 अंशाचे होतात. ए बी मधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. ए बी मधलं अंतर काढायचं असेल तर ए पी प्लस पी बी बरोबर अंतर आपल्याला काढायचं आहे ए बीचं. रेडियस आपल्याला दिलेला आहे, बट रेडियस is 4.5 means AP is equal to 4.5 and PB is equal to 4.5. then AB is equal to 4.5 plus 4.5 is equal to 9. AB means the distance between two parallel lines is the distance between two parallel lines is 9 सेंटीमीटर. हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. टचिंग पुढचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे टचिंग सर्कल्स म्हणजेच स्पर्श वर्तुळे. जी वर्तुळे एकमेकांना स्पर्श करतात, फक्त एका बिंदूत स्पर्श करतात. स्पर्श करणारे वर्तुळांचा दोन्ही वर्तुळांचा सामायिक बिंदू फक्त एकच असतो, कॉमन पॉईंट एक असतो. त्याच्यामध्ये पहिला आहे आतून स्पर्श करणे किंवा त्याला आपण आंतरस्पर्शी असं म्हणतो. आंतरस्पर्शी वर्तुळे म्हणजेच इंटरनल टचिंग सर्कल्स. त्याची आकृती आपण काढू. हे वर्तुळे आतून स्पर्श करतात. याच्यामध्ये पी हा बिंदू दोघांचा कॉमन बिंदू आहे, एकच बिंदू कॉमन असतो. आणि दुसरं आहे बाह्यस्पर्शी वर्तुळे. बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणजेच एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. याची आकृती आपण जर काढली तर हे
एक वर्तुळ आहे आपण काढलेलं आहे आणि हे बाह्य स्पर्शी असल्यामुळे हे बाहेरून एकमेकाला दोन वर्तुळे स्पर्श करतात. मग याचा हा केंद्रबिंदू, याचा हा केंद्रबिंदू आणि हा स्पर्शबिंदू P. आपल्याला पाहिलं तर स्पर्श बिंदू आणि ह्या दोन वर्तुळाची केंद्रबिंदू, सेंटर ऑफ टू सर्कल्स अँड टचिंग पॉइंट, these 3 points are कोलिनियर, म्हणजे ते एक रेषीय असतात, एका रेषेत असतात. वाटल्यास आपण इथं टिप म्हणून लिहू. टिप वर्तुळाची केंद्रबिंदू व स्पर्शबिंदू हे एकरेषीय असतात. म्हणजे इथं इंग्लिशमध्ये लिहू. सेंटर ऑफ सर्कल अँड टचिंग पॉइंट आर कोलिनियर, म्हणजे एक रेषे. हा ए बिंदू, हा बी बिंदू, हे दोन केंद्रबिंदू झाले आणि हा स्पर्शबिंदू, म्हणजे हे तीन बिंदू हे नेहमी कोणत्याही आकृतीमध्ये हे एक रेषीय असतात, हे लक्षात घ्या. आता या टचिंग सर्कलवरचा 3.2 जो सराव संच आहे त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आपण घेऊ. टू सर्कल्स हॅविंग रेडी 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच each other internally, find the distance between their circles. म्हणजे दोन वर्तुळे इंटरनली आतून स्पर्श करतात, त्यांचे रेडियस आपल्याला दिलेले आहेत. एकाचं दिलेलं आहे 3.5 आणि दुसऱ्याचं दिलेलं आहे 4.8. तर त्या दोन सेंटरमधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. आकृती काढू आपण. तर पहिल्याचा मोठ्याचा केंद्रबिंदू ए समजू, लहानाचा केंद्रबिंदू बी समजू आणि हा टच पॉईंट पी समजू. हे तीन एक रेषीय आहेत, इंटरनली टचिंग आहे, आतून स्पर्श करतात. उत्तर अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. म्हणून आपल्याला या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं असेल एक रेषीयच्या गुणधर्मानुसार, एक रेषीय बिंदूच्या गुणधर्मानुसार या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं असेल तर मोठ्या अंतरातून हे छोटं अंतर वजा करू आपण. म्हणजेच ए बी अंतर आपल्याला काढायचं असेल तर मोठं अंतर ए पी वजा लहान अंतर बी पी. ए पीची किंमत दिलेली आहे आपल्याला, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 4.8 वजा लहान वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 3.5. वजाबाकी जर केली आपण तर आपल्याला 1.3 ही वजाबाकी मिळते. म्हणजेच ए बी म्हणजे दोन सेंटरमधलं अंतर ए बी आपल्याला 1.3 मिळालेलं आहे. 1.3 मिळालेलं आहे. आता याच्यामधलाच प्रश्न दुसरा पहा. 3.2 मधला. टू सर्कल्स ऑफ रेडी 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टचिंग ईच अदर एक्सटर्नली, बाह्यस्पर्शी आहेत. हे दोन वर्तुळे एक्सटर्नली म्हणजे बाह्यस्पर्शी.
तर त्या दोन केंद्रबिंदूमधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. एकाची त्रिज्या दिलेली आहे 5.5, दुसऱ्याची त्रिज्या दिलेली आहे 4.2. दिलेल्यानुसार आपण आकृती काढू. बाह्यस्पर्शी आहेत. हे बाहेरून स्पर्श करतात. हा पी बिंदू आपण घेतला, टचिंग पॉईंट. ए हा एकाचा केंद्रबिंदू आहे, बी हा दुसऱ्याचा केंद्रबिंदू आहे. एकाची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 5.5 आणि दुसऱ्याची त्रिज्या दिलेली आहे 4.2. ही त्रिज्या होईल. ए पी ही एकाची त्रिज्या होईल आणि बी पी ही दुसऱ्याची त्रिज्या होईल. म्हणून बाह्यस्पर्शी वर्तुळे, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, ए बी इज इक्वल टू ए पी प्लस पी बी. ए पीची किंमत आपण 5.5 घेतली, बी पीची किंमत 4.2. दोघांची बेरीज करू. बेरीज येईल 9.7 सेंटीमीटर.